अवधूत साठे स्कॅमचा लेसन नंबर 3. जे काय अवधूत साठेंचं झालं ते झालं. माझा प्रश्न हा आहे की माझं काय आणि तुमचं काय. तिसरा लेसन जो मी या विषयातून शिकलो तो हा आहे की लोकांना स्पेक्युलेशन जास्त अट्रॅक्ट करतं, ना की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. जर मी 10 लोकांना सांगितलं की तुम्ही 20 वर्षासाठी गुंतवणूक करा आणि त्याच 10 लोकांना मी जर सांगितलं की तुम्ही पटकन काहीतरी ट्रेडिंग करा, कॅन्डल स्टिक बघा, हे देखो वो देखो आणि पटापट तुम्हाला F&O मध्ये पैसे मिळतील, तर 10 पैकी 9 लोक स्पेक्युलेशन सिलेक्ट करतील आणि एक माणूस कदाचित लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटला तो तयार होईल. आणि हा दोष आपला स्वतःचा आहे, कारण आपला मेंदू आणि आपल्या आजूबाजूला असलेले सगळे प्रलोभन ह्याच्यामुळे आपण आकर्षित होतो स्पेक्युलेशनकडे. कारण कुठेतरी आपल्याला असं वाटत असतं की रिअल लाईफमध्ये मी खूप मेहनत करतोय, हमाल्या करतोय आणि पैसा एवढासाच मिळतोय. इथे ट्रेडिंगमध्ये तर काहीच करायचं नाही, काही मेहनत करायची नाही, 2 बटणं दाबली की फटाफट बँकेत पैसे येतील. या मानसिकतेतनं लोक ट्रेडिंग करत राहतात आणि अनफॉर्च्युनेटली असं काही होत नाही. मग असे जे लोक आहेत जे ट्रेडिंगचं गाजर दाखवून तुमचा खिसा रिकामा करतात, त्यांचा सुळसुळाट समाजामध्ये कमी नाही. याला एकच सोल्युशन आहे, ते म्हणजे आपण सुज्ञ होणे. दुसऱ्याला दोष देऊन आपली लाईफ सुधारणार नाही, पण आपण स्वतःवर जर काम केलं तर निश्चितच अशी फसवणूक आपली होऊ शकत नाही. त्यामुळे स्पेक्युलेशनच्या नादी लागू नका, कारण वेगवेगळ्या स्वरूपात स्पेक्युलेशन तुमच्या समोर येणार आहे. कधी ते F&Oच्या स्वरूपात असेल, कधी डे ट्रेडिंगच्या स्वरूपात असेल, कधी फॉरेक्स ट्रेडिंगच्या स्वरूपात असेल, कधी बिटकॉईन, चिटकॉईन असे अनेक कॉईन्स आपल्या बाजूला फिरत आहेत. प्रश्न हा नाही, प्रश्न हा आहे की तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट्स करायचे आहेत की नाही. सो जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट्स करणार आहात तर कॉमेंटमध्ये टाका लॉंग टर्म, नहीं तो भगवान मालिक है, वो आपको जरूर बचाएगा.